पहिले षटकात पहिल्या षटकातला पहिला चेंडू डॉट डिलिव्हरीच्या स्वरूपात गोलंदाज राजेश कडून सामना करतोय. अजय निनायपरे विपक्ष कारंडेवाडी चालू असलेला हा सामना. गोलंदाज निघाला दुसरा चेंडू. यावेळी मात्र पूल करण्याच्या नादात चेंडू जातो गोशांकित क्षेत्रात. एक धाव आणि एका धावेने धाव संख्येचा श्री गणेशा निनायपरे आहे त्यांचा. बाळासाठी त्या म्हणा काम करा मला कमी तर एक मिनिट अचूक लेनवरती गोलंदाजी करतो गोलंदाज राजेश पाहायला मिळाला. राजेशचा पुढचा चेंडू सामना करेल अजय. यावेळी मात्र ऑफसाईडच्या दिशेत खेळायला चेंडू आणि या ठिकाणी मिसफिरणार चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतो या चौकार. 4 धावसंख्येत धावसंख्या धावून पोहोचले 5च्या घरात. 4 चेंडू त्या ठिकाणी सामना. 4 चेंडू मध्ये 5 धावा धावफलकावरती निनाई पर्याय टीमच्या. गोलंदाज राजेश सामना करेल परत एक वेळ अजय आणि यावेळी मात्र त्याच मध्ये खेळायला हा फटका आणि हा देखील जातो चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 धावसंख्येत धावसंख्या 9च्या घरात. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते फलंदाज अजय कडून. 2 चौकार आले त्याच्या बॅट मधून. अखेरचा चेंडू पहिल्या षटकातील. यावेळी मात्र पूल केलाय ऑफसाईडच्या दिशेत केलाय चेंडू हवेत भरावे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली या ठिकाणी झेल मात्र ड्रॉप केला जातो. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का थांबवले गेले आणि 2 धावावरती समाधान. धावसंख्या 12च्या घरात. पहिलं षटक या ठिकाणी संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निनाई परिवार टीमची धावसंख्या बिनबाद 12. 12 धावा धावफलकावरती लागलेत. निनाई स्पोर्ट निनाई परिवार संघाच्या पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. आता वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलंय गोलंदाज. माफ करा 11 धावा धावफलकावरती. कोण आलाय दादा नाव काय त्याचं. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे गोलंदाज विशाल. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय राजू. विशालचा पहिला चेंडू सामना करेल राजू. या ठिकाणी लेग साईडच्या दिशेत खेळून काढलेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. यावेळी मात्र 2 धावावरती समाधान मानावं लागले. गोलंदाज विशाल सामना करेल राजू. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पाण्याची बाटली विशालचा पुढचा चेंडू सामना करेल राजू. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा मानस होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू निर्धाव. अतिशय सुंदर गोलंदाज करताना पाहायला मिळतो विशाल आणि तितक्याच ताकदीचा फलंदाज राजू देखील मैदानावरती. विशालचा पुढचा चेंडू सामना करेल राजू. यावेळी मात्र अतिशय सुंदर फटका. चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
6 धावसंख्येत धावसंख्या धावून पोचली ती म्हणजे 19च्या घरात. बिनबाद 19. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ. गोलंदाज विशाल. गोलंदाज विशाल पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालेला. 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. निनाय स्पोर्ट निनाय पर्याय संघाच्या. दोन्ही संघ तुल्यबळ पाहायला मिळतात. एका बाजूला भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट कारंडेवाडीच्या, दुसऱ्या बाजूला निनाय स्पोर्ट निनाय पर्याय संघ पाहायला मिळतोय. फलंदाज राजूच्या बॅटमधनं मात्र एक षटकार पाहायला मिळाला. विशालचा पुढचा चेंडू सामना करेल राजू. आणि यावेळी देखील समोरच्या दिशेत खेळून काढला. हाही चेंडू निघून गेला. बॅक टू बॅक चौकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्याच्यानंतर मात्र चौकार आलाय. 4 धावसंख्येत धावसंख्या 23च्या घरात. बिनबाद 23. चांगली सुरुवात म्हणावी लागेल निनाय स्पोर्ट निनाय पर्याय संघाची. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. या दुसऱ्या षटकातील धावसंख्या 23च्या घरात. सुंदर फलंदाजी. दोन्ही फलंदाज एका बाजूला अजय तर दुसऱ्या बाजूला राजू पाहायला मिळतोय. विशाल या गोलंदाजावरती मात्र हल्ला चढवला जातो. विशालचा पुढचा चेंडू सामना करेल राजून. यावेळी मात्र चेंडू बराच वेळ हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मिसजज पाहायला मिळतो. पण मात्र 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांनी धावसंख्येत धावसंख्या 25च्या घरात. बिनबाद 25. एक चांगली सुंदर एक सुरुवात म्हणावी लागेल निनाय स्पोर्ट निनाय पर्याय या संघाची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून देखील. यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावसंख्येत धावसंख्या 31च्या घरात. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर निनाय स्पोर्ट निनाय पर्याय या संघाची धावसंख्या बिनबाद 31. दोन्ही फलंदाजांनी मात्र एका बाजूला अजय तर दुसऱ्या बाजूला राजू या दोन्ही फलंदाजांनी मात्र गोलंदाजावरती हल्ला चढवायला सुरुवात केली. अजूनही 2 षटकांचा खेळ या इनिंग्स मधली शिल्लक. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. सुंदर फलंदाजी करताय दोन्ही फलंदाज. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल निनाय पर्याय या संघाची. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आला गोलंदाज राजू जाधव. राजूवर मात्र आता जबाबदारी असेल कारण 2 षटकं संपली. 2 षटकांचा विचार केला तर निनाय स्पोर्ट निनाय पर्याय संघाची धावसंख्या 31च्या घरात जाऊन पोहोचले. म्हणजे या षटकात राजूवरती कुठेतरी दबाव असेल कारण या दोन्ही फलंदाजांना त्यांना थांबवून ठेवायचा आहे. राजूचा पहिला चेंडू सामना करेल अजय. यावेळी मात्र खेळण्याचा माणूस होता. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा येतो. 1 धाव. 1 धावसंख्येत धावसंख्या 32च्या घरात पाहायला मिळते. शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काळामध्ये स्पोर्ट जांभूर आयोजित ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. राजूचा पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यावरती हा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 3रं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळत आहे. जो संघ जिंकेल तो संघ मात्र या स्पर्धेच्या पुढच्या प्रवेश करेल. यावेळी मात्र ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेले चेंडू परत एकदा फलंदाज राजूच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्येत मात्र झपाट्याने धावसंख्या 38च्या घरात जाऊन पोहोचले. कारंडेवाडी संघाची गोलंदाजी मात्र अक्षरशः कुठेतरी कमी करताना पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना पाहायला मिळते. अजय आणि राजू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीला आलेले दोन्ही फलंदाज मात्र अतिशय सुंदर हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली जाते. यावेळी मात्र फलंदाजाला थांबवलं गेलंय. षटकार मारल्यानंतर मात्र कमबॅक केले गोलंदाज राजू जाधव याने. 3रं षटक या ठिकाणी मार्गस्थ पाहायला मिळतंय.
धावसंख्या 39च्या घरात. याही वेळी फलंदाजाला बीट करणारा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज राजू कडून. थांबवलं राजाला. राजू विरुद्ध राजू चाललेलं बॅटल या ठिकाणी पाहायला मिळतंय. राजूचा पुढचा चेंडू सामना केला आणि यावेळी मात्र फुल टर्न चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पार. फलंदाज राजूच्या बॅटमधून आणखी एक षटकार. अजयच्या बॅटमधून आणखी एक षटकार पाहायला मिळतो. व्यवस्थित बघ. अजयने मारला. एक रन काढली तेवढे तू अजय 3 षटकांसाठी समर्थन. 3 षटकाच्या समाप्तीनंतर विनय परे संघाची धावसंख्या 45 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता मात्र अखेरचा आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या रणनीतीवरती गोलंदाज पाहायला मिळतो प्रसाद आणि सामना करेल राजू. प्रसादचा पहिला चेंडू यावर मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण करण्याच्या नादात मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन परतलाय फलंदाज. एक रन घ्यायची नाही. एकने धावसंख्या 46च्या घरात. 46 या धावसंख्येवरती पहिला झटका रनआउटच्या स्वरूपात धावचीत बाद होऊन परतताना पाहायला मिळतो फलंदाज राजू. आता मात्र विनायक नंबर 3 वरती फलंदाज सतीश पाहायला मिळतोय. विनय परेश या संघाकडून 1 डाऊनचा फलंदाज सतीश मात्र या ठिकाणी आउट कोण झालं? अजय आउट झाला. हा रन आउट झाला अजय आणि सतीश आला. ओके. प्रसादचा पुढचा चेंडू सामना करेल. यावेळी मात्र पंचांचा होता व्हाईट बॉल. अवंत धावेची धावसंख्या 47च्या घरात. अजय माघारी परतलाय. आता अजयची जागा भरून काढण्यासाठी सतीश मैदानावरती पाहायला मिळतोय. फलंदाज राजू मात्र मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमधून 3 षटकार पाहायला मिळाले. प्रसादचा पुढचा चेंडू सामना करेल राजा आणि यावेळी मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी. मोठा फटका मारण्याचा मानस होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसरतो यष्टीरक्षकाच्या हातात. पाठीमागे रवी पाहायला मिळतोय. प्रसादचा पुढचा चेंडू सामना करेल राजा. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर आणि हा चेंडू यष्टीरक्षक भीती मात्र विकेट पाहायला मिळते. फलंदाज ओहो नो बॉल आणि पंचांचा इशारा तो हा नो बॉल आहे. नो बॉल दिला ना असं काय गेलं की तू काय पंच हा आउट आहे का? हा आउट आहे का? आउट आहे आणि हा फलंदाज बाद घोषित करण्यात येतोय. दुसरा धक्का विनय परेश स्पोर्ट या संघाला. त्यांना विचारा सुरेश रनआउट झालाय की रे? रनआउट आहे. कॅच घेतला ना. एक मिनिट हा. एक रन आहे म्हणजे एक रन आउट ऍड केली पाहिजे. 48 धावा धावफलकावरती लागलेत. ह्या दोन घ्यायच्या. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता काय झालं? डॉट बॉल
काय झालं काय म्हणत आपण विकेट दोन झाला ना तो त्याला रन नाही गेली म्हणजे 1 2 3 बॉल झाले. तीन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. अखेरचे षटक या ठिकाणी मार्गस्थ पाहायला मिळतंय. कारंडेवाडी टीम जास्तीचा वेळ खर्च करू नका मित्रांनो, भरपूर वेळ झालाय. त्याने काय केलं त्याने काय केलं 2 धावा आहेत का? नाही नाही पंच विकेट आहे. विकेट पाहायला मिळतो या ठिकाणी. कोणावर झाला सतीश गेला. आता कोणाला विलास आता मात्र सत्तेची जागा भरून काढण्यासाठी विलास. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. अखेरचं षटक पाहायला मिळतंय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळी मात्र काय पंच 9 बॉल नो बॉलचा इशारा किती रन आणि एक एकच घ्यायचं 9+1 आहे का नाही? एकच कोण काढायचं ना? 49 49 धाव संख्या पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक निघाला. प्रसाद सामना करेल. यावेळी मात्र 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का आणि थांबवले गेले. एकाच धावेवरती समाधान मानलंय. धावसंख्येचा 50च्या घरात जाऊन पोहोचले. जे आउट झाले त्याला असं गुन्हेले करायचे तो पुढे मध्ये लक्षात येतं. हा गुन्हेले करायचे जे आउट झाले अखेरचा चेंडू प्रसाद याचा सामना करेल. यावेळी मात्र उडवलाय चेंडू. हवेत आहे चेंडू. खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतो. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्यात आणि तिसरीचा प्रयत्न होणार का? 2 धावावरती अजून समाधान मानले. धावसंख्या 52च्या घरात. म्हणजे आता येणारे अजून एक 1 2 3 4 5 6 बॉल घ्यायचा 1 मिनिट. प्रसाद 1 मिनिट. किती झाले? हे बघा हा पहिला विकेट गेली ती 1 रन घेतली त्यांनी हा. रन आउटला हा. परत हा 0 डॉट गेला हा. 2 झाला परत हा डॉट 3 ही विकेट गेली ठीक आहे. एक बॉल एवढे झाले ओके. मॅच चालू करा. टाइम भरपूर झालाय मित्रांनो, जरा फास्ट घ्या. कारंडेवाडी टीम अखेरचा चेंडू प्रसादचा. यावेळी मात्र उडवलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अखेरच्या चेंडूवरती आलाय षटकार. षटकाराने धावसंख्या धावून पोहोचले ते म्हणजे 56च्या घरात. आता येणारे 24 चेंडू आणि 58च्या घरात आणि येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 59 धावांची गरज. 59 धावा बनवाव्या लागतील कारंडवाडी संघाला विजयासाठी. पहिली इनिंग्स या ठिकाणी संपल्या. पहिल्या इनिंगचा विचार केला तर निनाय या संघानं मात्र 58 धावांचा डोंगर उभा केला. आता प्रत्युत्तर खेळताना दैवीदेवी कारंडेवाडी या संघाला मात्र 59 धावा बनवायच्या आहेत. येणारे 24 चेंडू आणि 59 धावांचं समीकरण असेल.
अक्षय अक्षय अक्षा दिलं का दिलं खाली येतो अजून काय एकोणसाठ धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेला संघ पाहायला मिळतो भैरीदेवी स्पोर्ट कारंजेवाडी. सालामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला विशाल तर दुसऱ्या बाजूला प्रसाद पाहायला मिळते आणि गोलंदाजीच्या रोळवरती गोलंदाज सूरज पाहायला मिळतोय. पहिलं षटक या ठिकाणी मार्गदर्शन. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू सामना करेल विशाल. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर चेंडू त्याला उडवून दिलाय आणि यावेळी मात्र कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. तोपर्यंत मात्र 2 धावा. विचार नावं घे विचार मोलाचं सहकार्य म्हणून. त्याचबरोबर जांभूळ गावचे सन्माननीय सदस्य अशोक डिगे, त्याचबरोबर आनंदा पाटील, त्याचबरोबर रामचंद्र पाटील, त्याचबरोबर प्रकाश पाटील यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य मिळाले. त्यामुळे त्यांचं काळामध्ये स्पोर्ट जांभूळ संघातर्फे हार्दिक असं अभिनंदन. सुरतचा पुढचा चेंडू सामना करेल प्रसाद. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा मानस होता. चेंडू डॉट डिलिव्हरीच्या स्वरूपात विकेट किपरच्या हातात. संस्थापक या संस्थेचे संस्थापक आदरणीय पैलवान अजित पाटील, त्याचबरोबर नितीन पाटील तावडेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सूरज पाटील विरेगावचा एक स्टार खेळाडू, पावना स्पोर्ट विरेगावचा स्टार खेळाडू सूरज पाटील देखील मैदानावरती उपस्थित यांची पाहायला मिळते. यावेळी मात्र सात धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिले षटक मार्गस्थ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सूरज गोलंदाज आहे, फलंदाज विशाल आणि प्रसाद ही कारंजेवाडीची सलामीची जोडी पाहायला मिळते. सूरजचा पुढचा चेंडू सामना करेल विशाल. यावेळी आता स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडूला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावसंख्येवर, धावसंख्या 13च्या घरात. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजाकडून. 59 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेला हा संघ. पहिलं षटक आणि पहिल्या षटकावरती मात्र आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही या षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज सूरज सामना करेल परत एक वेळ विशाल. अखेरचा चेंडू पहिल्या षटकातील पाहायला मिळतो विशालचा सूरजचा. यावेळी मात्र बॅटची एज घेऊन विकेट किपर या कुठेतरी फंबल होताना पाहायला मिळतो. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आणि एका धावेने धावसंख्या 14च्या घरात. पहिलं षटक या ठिकाणी संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट कारंजेवाडी या संघाची धावसंख्या धावून पोचली ते म्हणजे बिनबाद 14. काय रे
बिनबाद 14 ही धावसंख्या अजूनही. चौदा धावा धावफलकावरती लागले. कोण आलाय गोलंदाज? गोलंदाजीच्या रणनीतीवरती गोलंदाज राजू पाहायला मिळतोय. आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 45 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी कारंडेवाडी या संघाला. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे ज्या फलंदाजानं अतिशय सुंदर फलंदाजी केली तो फलंदाज आता गोलंदाजीच्या रूपात पाहायला मिळते राजू. गोलंदाज राजू दुसरं षटक घेऊन आले आपल्या संघासाठी. निनाय पर्याय संघाचा खेळाडू पाहायला मिळतो. अतिशय सुंदर फलंदाजी राहिली त्याच्या मार्फत. आता मात्र गोलंदाजीची धुरा सामना करेल विशाल. यावेळी मात्र पंचांचा इशारा येतो या वाईट बॉल अवांतर धावेची बॉल. धावसंख्या 15च्या घरात. आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 44 धावांची गरज. सुंदर सामना पाहायला मिळते. दोन्ही संघ एका बाजूला निनाय पर्यंत तर दुसऱ्या बाजूला कारंडेवाडी हा संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज निघालाय राजू सामना करेल फलंदाज विशाल. त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. यावेळी मात्र पुढे येऊन स्टेपअप खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडच्या दिशेत खेळला हा चेंडू. एक धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. अतिशय सुंदर रनिंग म्हणावं लागेल. दोन्ही फलंदाज एका बाजूला विशाल तर दुसऱ्या बाजूला प्रसाद पाहायला मिळतोय. दोन्ही धावसंख्या 17च्या घरात पाहायला मिळते. राजूचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र सामना करेल परत एक वेळ विशाल. लेग साईडच्या दिशेत खेळेल हा फटका. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि यावेळी मात्र पंचांचा इशारा येतो. फलंदाज विशालच्या बॅटमधून मात्र आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 21च्या घरात. विशाल मात्र सुंदर फलंदाजी पाहायला मिळतो. ज्याच्या बॅटमधून चौकार षटकार पाहायला मिळालाय. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय विशाल आणि सामन्यात मात्र आपलं आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करताना सलामीची जोडी पाहायला मिळते. हा बरोबर आहे. राजूचा पुढचा चेंडू. सामना करेल परत एक वेळ फलंदाज विशाल पाहायला मिळतोय. विशाल काय आव्हान घेऊन मैदानात उतरलेला हा संघ कारंडेवाडी निनाय स्पोर्ट्स या विरोधात. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढला एका धावेसाठी. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रसाद पाहायला मिळतोय. धावसंख्या 22च्या घरात. दोन्ही संघ मात्र एकमेकाच्या विरुद्ध घेताना पाहायला मिळतात. कारण जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीत प्रवेश करेल. ही चालू असलेली स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते शिवूरच्या मैदानावरती. काळामध्ये स्पोर्ट जांभूर आयोजित करण्यात चषक या ठिकाणी पाहायला मिळतो. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर चेंडू आणि चांगला चेंडू. वन बाउंसचा इशारा दिला जातो या गोलंदाजाला पंचांच्याकडून. आता मात्र या प्रकारचा चेंडू आला तर मात्र तो नो बॉल घोषित करण्यात येईल. गोलंदाज राजू मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. ज्याप्रमाणे फटकेबाजी केली त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील त्याच्या मार्फत पाहायला मिळते. तेवढ्या ताकदीची फलंदाजी देखील समोर पाहायला मिळते. प्रसाद आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. राजूचा पुढचा चेंडू. सामना करेल प्रसाद. मात्र यावेळी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू आणि याचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटक आणि दुसऱ्या षटकातील मात्र आता अखेरचा चेंडू. धावसंख्या अजूनही जैसे ते 22च्या घरात. थोडं का पोरं पाठीमागे 37 धावांची गरज. अजूनही येणारे 13 चेंडू आणि 37 धावांची गरज या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळी देखील बीट करणारा चेंडू आणि षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कारंडेवाडी या धावा
संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे बिनबाद 22. अतिशय सुंदर षटक हाताळलं गोलंदाज राजू मारतात, कारण धावा खर्च केल्या त्या म्हणजे फक्त 8 आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र धावा खर्च करताना पाहायला मिळाला 8. धावसंख्या 22च्या घरात, बिनबाद 22. बारा 37 हे समीकरण येऊन ठेवले. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 37 म्हणजे 37 धावांची गरज. आता गोलंदाजीच्या रणनीतीवरती गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय, तो म्हणजे गोलंदाज विलास पाहायला मिळतोय. 12 चेंडू 37 धावांची गरज. कुठेतरी बॅकफूटवरती गेलेलाच पाहायला मिळतोय संघ कारंडेवाडी आणि निनाई संघ मात्र या सामन्यात कमबॅक करताना पाहायला मिळतो. यावेळी मात्र विलासचा पहिला चेंडू, पंचांचा इशारा 1 बाउन्स, लिगल डिलिव्हरी पाहायला मिळाली. त्याच्यानंतर अजून एक मॅच आहे ना, त्याच्यानंतर आपले विलासचा पुढचा चेंडू सामना करेल विशाल. मात्र विशाल यावेळी मात्र दिशा भरकटलेली पाहायला मिळतो. पंचांचा इशारा येतो. हा चेंडू वाईट, अवांतर धावेची गड. धावसंख्या 23च्या घरात. आम्ही कपडे मागले ना 36 धावांची गरज. गोलंदाज विशाल निघालाय आणि याही चेंडूवरती मात्र पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल म्हणजे लगातार 2 चेंडू मात्र सैर पाहायला मिळाले गोलंदाज विशाल कडून, विलास कडून सॉरी. यावेळी मात्र छोटा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र सिंगल मध्ये एका धावेवरती समाधान मानावं लागले आणि एका धावेने धावसंख्या 25च्या घरात जाऊन पोहोचले. अजूनही 34 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र आणखी एक फलंदाज बीट होताना पाहायला मिळतो. प्रसाद अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. गोलंदाज विशाल देखील, ज्याप्रमाणे राजूने गोलंदाजी केली त्याचप्रमाणे विशाल देखील गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली. यावेळी मात्र पंचांचा इशारा होतो. वाईड प्लस 2 धावा का, वाईड प्लस 1 अशा 2 धावा या चेंडूवरती. धावसंख्या 27च्या घरात. विलासचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र अतिशय सुंदर फटकान चेंडूला पाठवलंय बॉर्डर लाईनच्या बाहेर. चेंडू फरार, षटकार. 6 धावसंख्येत धावसंख्या 33च्या घरात जाऊन पोहोचले. बिनबाद 33. 26 धावांची गरज अजूनही. बॉल किती 4 ना. येणारे 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये अजूनही 26 धावांची गरज. मॅच ऑन आहे अजूनही कारंडवाडी या संघासाठी. 2 मोठे फटके आले तर मात्र मॅच मध्ये जागा बनू शकते. याही वेळी चेंडू बॅक टू बॅक. दुसरा षटकार फलंदाज विशालच्या बॅट मधून पाहायला मिळाला. धावसंख्या 39च्या घरात. आता येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये अजूनही 20 धावांची गरज. 7-20 हे समीकरण या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती गोलंदाज राजूनं. मात्र विलासच्या या 2 बॉलवरती 2 षटकार आणि सामन्यात मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतो कारंडवाडी संघ. विलासचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होणार का, आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. कुठेतरी थ्रो गच्चा पाहायला मिळतो. यावेळी मात्र त्याचा पुरेपूर फायदा या दोन्ही फलंदाजांनी उतरलाय. तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. लेग बाईच्या स्वरूपात आलेल्या 3 धावा. 3 धावसंख्येत व धावसंख्या 42च्या घरात. तिसऱ्या षटकाचा खेळ सम्राट. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 42. आता येणारे 6 चेंडू
आणि 6 चेंडूमध्ये अजूनही 17 धावांची गरज. सामना ऑन आहे कारंडेवाडी या संघासाठी. पहिला राऊंड आहे ना. वीस धावा या षटकामध्ये ठोकून काढल्या. अंदाज विशालच्या बॅटमधून मात्र 2 षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाले. 20 धावा खर्च केला. आता येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये अजूनही 17 धावांची गरज. गोलंदाज सुरेश पाहायला मिळतो. अखेरचं षटक घेणारा गोलंदाज सुरेश. 6 चेंडूमध्ये 17 धावांचं समीकरण. एक जबाबदारी असेल गोलंदाज सुरेशवरती. सुरेशचा पहिला चेंडू सामना करेल विशाल. यावेळी मात्र हाफ सेकंड चेंडू उडवलाय. यावेळी मात्र एक धाव पूर्ण केल्यावर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला तर दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. मध्ये येणारे 5 चेंडूमध्ये 15 धावांची गरज कारंडेवाडी या संघासाठी. तिसरं षटक अगदी कमबॅक करणारे षटक राहिलं ते म्हणजे निनायचे बैरीदेवी स्फोट कारंडेवाडी या संघासाठी. 20 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. गोलंदाज पुढच्या टीमचा टॉस झालाय का? 5 चेंडू आणि 15 धावा. सुरेशचा चेंडू सामना करेल विशाल. यावेळी मात्र लेट कट आणि एका धावेवरती समाधान मानावं लागले. आता येणारे 4 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची गरज. म्हणजे 2 मोठे फटके मारावे लागतील फलंदाज प्रसादला. मात्र प्रसादला या ठिकाणी थांबून ठेवण्यात यश मिळवते. म्हणजे गोलंदाज निनायस्फोट परे या गोलंदाजाने आणि एकही मोठा फटका खेळून दिलेला नाही. या फलंदाजाला बीट केले. 4 चेंडू आणि 14 धावा. अतिशय सुंदर सामना पाहायला मिळतोय. निनाई स्फोट निनाई परे विपक्ष कारंडेवाडी या दोन्ही संघामध्ये. अखेरचे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची गरज. फलंदाज प्रसाद. मित्रा स्टार्ट कर. आज भरपूर सामने खेळायचे आहेत अजून. सुरेश निघालाय. सामना करेल प्रसाद. यावेळी मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाज पाहायला मिळतो. गोलंदाज सुरेश. आणि आता येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची गरज. म्हणजे आता एखादा चेंडू जर बीट झाला तर मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे पकड राहील. ती म्हणजे परळी संघाची. थांबवून ठेवले फलंदाज प्रसादला. मोठ्या फटक्यासाठी ओळखला जाणारा हा फलंदाज मात्र आज कुठेतरी धडपडताना पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची गरज. धावसंख्या 45च्या घरात येऊन पोहोचले. अखेरचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज निघालाय सुरेश. सामना करेल प्रसाद. याही वेळी मात्र आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न होता आणि 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली. आता येणारे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. आता येणाऱ्या 2 चेंडूवरती मात्र मोठे फटके मारावे लागतील. कुठेही अवांतर धाव दिली नाही तर मात्र या सामन्यामध्ये विजय होताना पाहायला मिळतो. म्हणजे निनाई स्फोट निनाई परे हा संघ जरी 2 बॉलला 2 षटकार आले तर मात्र या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. जर 2 बॉलवरती 2 षटकार आले तरी देखील सामना निनाई स्फोट निनाई परे या संघाच्या बाजूने जाऊ शकतो. फक्त वाईड आणि नो आला नाही पाहिजे. निघालाय गोलंदाज सुरेश. सामना करेल फलंदाज विशाल. यावेळी मात्र अतिशय सुंदर आणि विकेट पाहायला मिळते. आता मात्र या सामन्यात फक्त औपचारिकता बाकी राहिले. फलंदाज विशाल माघारी परततोय. पहिला झटका लागलाय कारंडेवाडी या टीमला. आणि आता येणारा 1 चेंडू आणि 1 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. 46 धावसंख्येवरती मात्र पहिला झटका लागलाय. अतिशय सुंदर गोलंदाजी केली गोलंदाज सुरेशनं. कारण अखेरच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज होती. कारण त्याच्या अगोदर तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज विशालकडून. मात्र दडपण न घेता अतिशय सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळाला गोलंदाज सुरेश. आणि आता येणारा 1 चेंडू आणि 1 चेंडूमध्ये अजूनही 13 धावांची गरज. म्हणजे सामना पूर्णपणे निनाई स्फोट निनाई परे या संघाच्या हातामध्ये आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी मात्र कारंडेवाडी या संघाला मात्र पराभूत होताना पाहायला मिळेल. अखेरचा चेंडू सुरेशचा आणि तोही डॉट डिलिव्हरीच्या स्वरूपात या ठिकाणी सामना जिंकला. तो म्हणजे निनाई स्फोट निनाई परे या संघासाठी हार्ड लक बॅड लक टीम भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी
धन्यवाद. चला